नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महादेव शरणप्पा खळुरे, सहशिक्षक, यशवंत विद्यालय, अहमदपूर, जिल्हा लातूर. तर आज आपण इयत्ता 9वी मधील संरक्षण शास्त्र या विषयातील आजच्या पाठात भारतीय स्थलसेना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा गट आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती असतात आणि लष्कर प्रमुख सेनेचे संपूर्ण नियंत्रण करतात. सध्या भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे कार्य पाहत आहेत. भारतीय स्थलसेना हा तीनही सेनादलात सर्वाधिक प्राचीन सेना विभाग आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून म्हणजेच 2000 वर्षाचा अत्यंत प्राचीन व उच्चतम वारसा भारतीय स्थलसेनेला लाभला आहे. सध्याच्या भारतीय स्थलसेनेचा पाया इंग्रजांच्या काळात घातला गेला असून स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले होते. तसेच महिलांना सुद्धा त्यांनी आपल्या सैन्यात सहभागी करून घेतले होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या महिला तुकडीच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. भारतीय स्थलसेनेची भूमिका परकीय आक्रमणापासून आणि अंतर्गत कलहापासून राष्ट्रहित जोपासणे ही स्थलसेनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ही भूमिका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी स्थलसेनेला तत्पर राहावे लागते. परकीय आक्रमण मोडून काढण्यासाठी युद्ध करणे आणि नेहमीच दक्ष राहणे हे आद्य कर्तव्य आहे. देशात निर्माण झालेले अंतर्गत धोके मोडून काढण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी भारतीय स्थलसेना कार्यरत आहे. राष्ट्रहित जोपासण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे लागेल तेव्हा लष्करी बळाचा वापर करणे, मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या परकीय देशांना तसेच युएनच्या शांततापूर्ण कार्यवाहीला सहकार्य करणे हे भारतीय लष्कराचे कर्तव्य आहे. मानवी आपत्ती व नैसर्गिक आपत्ती काळात सहकार्य करणे तसेच नागरी अधिकाऱ्यांना मदत देणे इत्यादी कार्य आहेत. भारतीय सेनेतील भौगोलिक विभाग आणि नियंत्रण कशा पद्धतीने भारतीय सैन्य वेगवेगळ्या भागामध्ये नियंत्रण करतात याबद्दल माहिती पाहू. सेनेतील भौगोलिक विभाग आणि नियंत्रण देशाच्या भौगोलिक आकार व विस्तार आणि सुरक्षेच्या संभाव्य धोक्याच्या आधारे भारतीय सैन्याची 6 कार्यात्मक विभागात म्हणजेच कमांड्स विभागणी केलेली आहे. विभाग देशात विखुरलेले आहेत. या विभागाची 2 ते 3 सेना भागात कोर विभागणी असते. या सेना भागाची पुन्हा आणखी 2 ते 3 सैनिक डिव्हिजनमध्ये रचना केलेली असते. या सैनिकी डिव्हिजनची विभागणी 4 ते 5 ब्रिगेडियरमध्ये केली जाते. प्रत्येक ब्रिगेडमध्ये 3 ते 4 बटालियन्स किंवा रेजिमेंट्स असतात. बटालियनची विभागणी पुन्हा कंपनी, प्लुटन्स आणि सेक्शन्समध्ये होते आणि एका सेक्शन्समध्ये 10 सैनिक असून या सैन्याचा सर्वात लहान व स्वयंपूर्ण लढाऊ गट असतो. अशा पद्धतीचे हे सैन्याचे गट या विभागात केलेले असतात. भारताची जमिनीवरची सीमा 15,106.7 किलोमीटर आहे आणि भारताला एकूण 7 देशाची सीमा लाभलेली आहे. त्यामध्ये बांगलादेश 4,096.7 किलोमीटर, चीन 3,488 किलोमीटर, पाकिस्तान 3,323 किलोमीटर, नेपाळ 1,751 किलोमीटर, म्यानमार 1,643 किलोमीटर, भूतान 699 किलोमीटर, अफगाणिस्तान 106 किलोमीटर अशा विविध देशाची सीमा आपल्या भारतीय सीमेला लगत आहे. या सीमेवर भारतीय सैन्य आपल्या देशाच्या संरक्षणासाठी पहारा देत आहेत. भारतीय सेनेची मुख्यालये व भारतातील विविध सेना विभाग याबद्दल माहिती पाहूया. भारतातील 6 विभाग प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत. उधमपूर, चंदीगड, जयपूर, पुणे, लखनौ व कोलकाता. विद्यार्थी मित्रांनो, भारतात
संबंध सीमेवर रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याचे कार्यात्मक विभाग या ठिकाणी पाडलेले आहेत. त्यामध्ये नंबर 1 उत्तर विभाग, नॉर्दर्न कमांड म्हणून ओळखलं जातं. उधमपूर येथे या विभागाचे मुख्यालय आहे. पूर्वेकडे चीन तर पश्चिमेकडे पाकिस्तान या राष्ट्रापासून सुरक्षा ही उत्तर विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. जम्मू काश्मीरचा प्रदेश या विभागाचे कार्यक्षेत्र आहे. त्यानंतर नंबर 2 पश्चिम विभाग, त्याला वेस्टर्न कमांड असेही म्हणतात. चंदीगड येथे या विभागाचे मुख्यालय असून पंजाब पूर्वेकडे हिमाचल प्रदेश हे याचे कार्यक्षेत्र आहे. पश्चिमेकडे पाकिस्तानपासून तर पूर्वेकडे चीनपासून सुरक्षा हे यांचे कार्य आहे. क्रमांक 3 दक्षिण पश्चिम विभाग, साऊथ वेस्टर्न कमांड. जयपूर येथे या विभागाचे मुख्यालय आहे आणि उत्तर आणि मध्य राजस्थान व हरियाणा हे या विभागाचे कार्यक्षेत्र आहे. क्रमांक 4 दक्षिण विभाग, पुणे येथे या विभागाचे मुख्यालय असून दक्षिण राजस्थान आणि गुजरात तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा व आंध्र प्रदेश हे दक्षिण विभागाचे कार्यक्षेत्र आहे. मध्य विभाग, सेंट्रल कमांड. लखनौ येथे या विभागाचे मुख्यालय आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड व छत्तीसगड हे या विभागाचे कार्यक्षेत्र आहे. उत्तराखंडमध्ये चीन तर उत्तर प्रदेश व बिहारमध्ये भारत नेपाळ सीमेची सुरक्षा ही याच कमांड किंवा याच विभागाची जबाबदारी आहे. त्यानंतरचा जो पूर्व विभाग, ईस्टर्न कमांड असे म्हटले जाते. कोलकाता येथे या विभागाचे मुख्यालय आहे. सिक्कीम, भूतान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरम या क्षेत्राची सुरक्षा ही पूर्व विभागाची जबाबदारी आहे. तसेच भारत नेपाळ सीमा, म्यानमार आणि बांगलादेश सरहद्दीची जबाबदारी सुद्धा याच विभागाची आहे. प्रशिक्षण विभाग, भारतीय सैन्याच्या 6 कार्यात्मक विभागाव्यतिरिक्त एक स्वतंत्र प्रशिक्षण विभाग असून स्थलसेनेचे प्रशिक्षण ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. अशा पद्धतीने या 6 कमांडच्या माध्यमातून भारतीय सेनादल सबंध भारतावर या संरक्षणाचं कार्य करीत आहे. स्थलसेनेची संघटना आणि रचना, प्रामुख्याने लढाऊ विभाग आणि पूरक सेवा विभाग अशा 2 प्रकारात स्थलसेनेच्या विविध विभागाची संघटनात्मक विभागणी असते. लढाऊ आणि लढाऊपूरक गट, यात रणांगणावर शत्रूशी प्रत्यक्ष लढणाऱ्या लष्करी गटांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे आहेत. स्थलसेनेची संघटना आणि रचना, चिलखती दल, तोफखाना, अभियांत्रिकी गट, पायदळ, संपर्क गट, स्थलसेना हवाई संरक्षण गट, स्थलसेना हवाई गट व पूरक सेवा गट याप्रमाणे आपणास सांगता येईल.